झोपलो होतो संध्याकाळचे 6 वाजले. ॲक्च्युली तब्येत ठीक नाही, मागचे 4-5 दिवस झाले, त्याच्यामुळे ब्लॉगच होत नाही आणि पुढं जायची कॅपॅसिटीच नाही आहे. नेमकं झोपलेलो. आज रविवार आहे. ॲज युजल प्रत्येप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे, रविवारचं साऊंड कॉम्पिटिशन करतो आपण. आज आपल्या विराज शेटने नवीन काहीतरी बनवलेलं आहे, ते येऊन बसल्यात वरती आणि आवाज देतात ये छोटा ब्लॉग काढ. सो म्हणजे ठीक आहे येतो. सो फ्रेश झालेलं आहे, तर अजिबात एनर्जी नाही बोलायची. त्याने काहीतरी नवीन बनवलेले अपग्रेड केलेले आहेत साऊंड. तर त्याचं असं म्हणणं होतं की दादा ब्लॉग काढ, पब्लिकला दाखवा आपण नवीन काहीतरी आणलेलं आहे. म्हणलं चल ठीक आहे, मग तब्येत तर ठीक नाही पण करू काहीतरी. सो आता वरती टेरेसवर सगळे बसलेले आहेत, जातो नक्की काय केलेलं आहे स्टेटस बघत राहा. सीन असं झालेलं आहे की मग चॅनल लाईफस्टाईल चॅनलपेक्षा मिनी साऊंडचा चॅनल झालेला आहे. म्हणजे इतकं पब्लिक झालेलं आहे मिनी साऊंडचं. मा डेली ब्लॉग मी ट्रॅव्हल आणि ते राहिलं बाजूला, मिनी साऊंडच टाकत बसलं त्याच्यावर. असं नको व्हायला. आपले ट्रॅव्हल ब्लॉग लवकरच चालू होतील, ते पण पहा. सो आता जाऊया, काय केलंय कसं काय केलंय बघत राहा. काय करताय वरती हे सगळे? चांगला टाइमपास करताय. कोणी दरवाजा वाजवला? तोच दरवाजा वाजवला. चांगली झोप आली मला. कुठे आहे मग आता? तो ये म्हणावं लवकर. हो भाई सहा भाई फुल पॅकिंग करून थांबलेली आहेत पोरं. नक्की काय आहे याच्यात? मोठं आता काय आणलंय नवीन काय माहिती. ह्यावेळेस नवीन काय तर आणलंय भाऊने. कुठनं आणलंय? कुठनं बनवलंय? आरे कॅबिनेट काहीतरी असतं. आरे कॅबिनेट मधून बनवलेलं आहे भाऊने. भाऊची फरमाईश होती. हा का? म्हणजे ओरिजिनल साऊंडच आहे थोडक्यात, फक्त छोटा मिनी साऊंड. भाऊने एकतर आरे कॅबिनेट मधून साऊंड बनवून आणलेले आहेत. तब्येत ठीक नव्हती पण तरी म्हणलं चल एक छोटा ब्लॉग काढू आपण. काय विषय हवा, पब्लिक नाही जास्त, एकच साऊंड आहे. न्यू ओपनिंग आहे साऊंडची एकदम. म्हणजे नवीन साऊंड कसं ओपन करतात तशी तयारी केलेली आहे परत. बघू कसं काय नक्की काय बनवलंय. आरे कॅबिनेट मधून बनवून आणलेलं आहे खास. तुम्हाला पण बनवायचं असेल तर त्याचे डिटेल भाऊ देईलच तुम्हाला. Powerful people make places powerful. भाई नक्की तुम्हाला काय वाटतंय, काय असेल ह्यात? कमेंट करून नक्की सांगा. कसं वाचतंय ते पण कमेंट करून सांगा. सो गाईज आवाज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नक्की पडद्याच्या आत काय ते तुम्हाला दाखवतो. आता थांबा, करायचं का ओपनिंग? VK77 प्लस आरे कॅबिनेट. हा ना, हा पावर्ड बाय आरे कॅबिनेट. लावा ताकद.
सो गाईज आवाज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नक्की पडद्याच्या आत काय ते तुम्हाला दाखवतो आता. हां नवीन ओपनिंग आहे, ओपनिंगच समजायचं हे. फक्त मॅन पॉवर जर आज कमी आहे, बाकी साऊंडवाले गायब आहेत आज. नक्की बघा याच्या आतमध्ये काय आहे आता. Powerful people make places powerful. सो गाईज कसे आहेत साऊंड कमेंट करून नक्की सांगा. स्पेशली विराज भाऊनी VK77 सिरीज आहे आणि आरे कॅबिनेटमधून आरे कॅबिनेटमधून खास ते सगळं बनवून आणलेलं आहे. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. छोटा ब्लॉग काढलेला आहे कारण जरा रश आहे, आम्हाला जरा बाहेर जायचं आहे आणि करू पुढच्या वेळेस जरा व्यवस्थित कॉम्पिटिशन करू अख्खी गँग आल्या. हां का, म्हणजे हे सगळं आहे ना, हे ओरिजिनल प्लायचं वापरलेलं आहे. जर तुम्हाला कसं ह्याच्या होय काय बोलतो हो की राव, म्हणजे एकदम ओरिजिनल साऊंडचं मटेरियल आहे अख्खं. याला क्वालिटी पण तुम्ही ऐकली असेल एक नंबर. आणि हे बघा हे सगळं ओरिजिनल. तुम्हाला पण बनवायचं असेल ना, भाऊचा ID टाकतो मी, जरा कॉन्टॅक्ट करा आणि सांगा. ID बरोबर दे, चुकीचं ID टाकलंय मागच्या व्लॉगमध्ये माहिती घ्यायचं मी. हां मी डायरेक्ट त्या प्रतीकच्या ह्याच्यातनं घेतले, डायरेक्ट टाकतो. थांब ह्या वेळेस जरा ओरिजिनल ID टाकतो. भाऊला मेसेज करा आणि कसं काय कुठनं काय आणलंय ते विचारा त्याला तुम्ही. सो चला जाऊया. ॲक्च्युली सीन असं आहे, आम्हाला आता खाली इथं पूजा करायला जायचं आहे. आमच्या मित्राच्या नवीन बिझनेसचं पूजा आहे बघा. खाली थांबलेलेच आहेत सगळे, तिथं जायचं आहे आता. चला चला गँग. आणि तिथून पुढं परत बाहेर पण जायचं आहे मला. एकतर 7-8 दिवस झाला आजारी पडलेलो आहे मी, त्यामुळे कुठंच जाता येत नाही मला. आज जरा बरं वाटतंय, सो म्हणलं जरा फिरून यावं. तोंडाला अजिबात टेस्ट नाही आहे, अख्खं अंग दुखतंय. सगळीकडेच व्हायरल साथ चालू होती आणि असं नाही आमची अख्खी फॅमिली आजारी पडलेली. त्यामुळं 7-8 दिवस झालं कुठं जाणं नाही, व्लॉग नाही, काय नाही, अपडेट नाही, स्टोरी नाही, काहीच नाही. आज बरं वाटलं. रविवारप्रमाणे पोरं म्हणलीच चला व्लॉग काढू, पण आज एवढी एनर्जीच नव्हती म्हणून त्या एनर्जीने व्लॉग पण नाही झाला. पण ठीक आहे, तुम्हाला फक्त दाखवायचं होतं हे नवीन सिरीज. सो कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. सो चला फ्रेश होऊया आणि मग नेक्स्ट नियोजन काय बघत राहा. बाय बाय. अजून एक गडी निघते ना त्याची. लय घाणून आलंय पण चक्करायची. व्यवस्थित पॅकिंग करा भाऊ.
फिट काय पाहिजे का काय फिट करायचं का आपल्याकडे एवढ्या वेळेत तर ओरिजिनल लावाय बी नाही लागत रे मोठ्याला तेवढा वेळ लावलाय तो बी जॉईन करायचे मशीन आहे मशीन तर काही पाडू उलटीच पडली झोपत पुढं सारखं आहे हा हे जोडाजोडी चालू आहे अजून यांची वेळ लागतो वेळ लागतो याला जरा आता ठेव खाली टेक्निशियन आहेत सगळे टेक्निशियन आहेत तुला होतं खाली तू असं कसं रे जमतंय का अरे दुसऱ्या जोडलं ना भाई झाला विषय मग आईच बुडतोय आमरे थांब जरा काय नको लावू कुठली फाड लावू नको तू सोड सगळं आज मी सगळं मोकळं करेन नेक्स्ट स्टेशन तर वायर तर जोडून घ्या ना वायर नाही तसं नाही आपण डायरेक्ट एकदाच लावायचं सगळं आणि बस एवढं काय बघ दगड ठेव खाली दोन दगड इथं काहीतरी ठेवू इथं बारकं मागचं बी टाकलं पाहिजे